केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा। शेतकरी व सामान्यांच्या हितासाठी तालुक्यातील 92 पीकेपीएस संघांना 17 कोटीचा निधी दिला। आमदार प्रकाश हुक्केरींची माहिती। रामपूर येथे महालक्ष्मी पीकेपीएस संघाचे नूतन इमारतीत शानदार स्थलांतर। चिकोडी तालुक्यात एकूण 152 प्राथमिक कृषी ग्रामीण विविध उद्देशीय संस्था आहेत। यापैकी 92 पीकेपीएस संघांना आम्ही 17 कोटीचा निधी दिला। आज नव्या इमारतीत शुभारंभ होत असलेल्या रामपूर महालक्ष्मी पीकेपीएसलाही आम्हीच रुपये 20 लाखाचा निधी दिला आहे। आतापर्यंत कोणीही पीकेपीएस सोसायट्यांचा विकासाचा विचार केला नाही, मात्र मी स्वतः IRDF अंतर्गत 92 सोसायट्यांना 17 कोटीचा निधी दिला। या भागातील सर्व सोसायट्यांचा विकास व्हावा, त्यांना स्वतंत्र इमारती असाव्यात, शेतकऱ्यांना वितरण करण्यासाठी रेशन धान्यासह खते ठेवण्यासाठी गोदामे असावीत व यातून शेतकरी व सर्वसामान्यांचा विकास व्हावा, या सार्वजनिक विकासाच्या उद्देशाने आपण निधी दिला। सदरची माहिती आम्ही वृत्तपत्रातही दिली असून तालुक्यातील 92 पीकेपीएस सोसायट्यांना 17 कोटीचा निधी देऊन त्यांचा विकास करून एक इतिहास आम्ही निर्माण केला आहे, असे गौरव उद्गार विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केले। बुधवारी रामपूर तालुका चिकोडी येथील श्री महालक्ष्मी विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित रामपूर सोसायटीच्या नूतन इमारतीच्या स्थलांतर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना आमदार प्रकाश हुक्केरी यांनी उपस्थितांसमोर मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले। तत्पूर्वी चिकोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नाने मंजूर निधीतून बांधलेल्या नव्या इमारतीत श्री महालक्ष्मी पीकेपीएस सोसायटीचे निप्पाणी समाधी मठाचे श्री प्राणलिंग महास्वामीजी, आमदार प्रकाश हुक्केरी, पट्टणकुडीचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विद्याधर कागे यांच्या हस्ते फीत सोडून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी श्री प्राणलिंग महास्वामीजी म्हणाले की एकमेव आमदार हुक्केरी यांनी तालुक्यातील सर्व पीकेपीएस सोसायट्यांचा विकास केला। केवळ रामपूर गावाचा नव्हे तर क्षेत्रातील सर्व भागात रस्ते, मंदिरे, पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाण्याच्या योजना राबवून मूलभूत विकास साधला। विकासभिमुख लोकप्रतिनिधी अशी जनमानसात आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरींची प्रतिमा असल्याचे प्रशंसोद्गार काढून मठाच्या विकासासाठीही आमदार हुक्केरींनी रुपये 1,16 लाखाचा निधी दिल्याचे सांगून महालक्ष्मी पीकेपीएस सोसायटीस शुभेच्छा दिल्या। यावेळी महालक्ष्मी पीकेपीएस सोसायटीतर्फे आमदार प्रकाश हुक्केरी, श्री प्राणलिंग महास्वामीजी, खडकलाड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष राकेश चिंचणे, पट्टणकुडीचे विद्याधर कागे, पंचहमी योजना समिती तालुका अध्यक्ष रमेश पाटील, सुकुमार डिकरे, मनोचीवाडीचे किरण खोत, चिखलवाडचे बाबासाहेब पाटील यांच्या सोसायटीचे अध्यक्ष कुमार जाधव, अण्णासाहेब लोहार, अण्णासाहेब तांदळे, सचिन पवार, सूरज कुंभार व इतर संचालकांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पून सत्कार करण्यात आला। सोसायटीच्या स्थलांतर कार्यक्रमानिमित्त नव्या इमारतीत सोसायटीचे अध्यक्ष कुमार जाधव व रंजना जाधव दाम्पत्याच्या हस्ते होम हवन पूजा करून प्राणलिंग महास्वामीजींची पादपूजा करण्यात आली। या कार्यक्रमास हालशुगरचे माजी संचालक रामगोंडा पाटील, चिखलवाड माजी ग्रामपंचायत अध्यक्ष माणिक पाटील, श्रीनिवास पाटील, तात्यासाहेब बंकापुरे, उत्तम बंकापुरे, बापूसो पाटील, संजय चव्हाण, दिलीप पाटील, राजू पाटील, श्री पाटील, अशोक सटाले सर, शंकर वड्डर, महालक्ष्मी पीकेपीएसचे उपाध्यक्ष सतीश वड्डर, संचालक सचिन संकपाळ, गोविंद पोवार, तुकाराम कुंभार, बाबासाहेब पोवार, अनिल मुरगुडे, संजीवनी संकपाळ, वैशाली बंकापुरे, सचिव अण्णासाहेब शेंडगे यांच्यासह सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात स्वागत व आभार सचिन पवार तर सूत्रसंचलन सुधीर बुधिहाळे यांनी केले। महालक्ष्मी पीकेपीएस सोसायटीच्या स्थलांतर प्रसंगी रामपूर ग्रामस्थ व कार्यकर्त्यांकडून आमदार प्रकाश हुक्केरी यांचे आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले। तर आमदार प्रकाश हुक्केरींनीही सोसायटीचे सर्व संचालक, कार्यकर्ते व ग्रामस्थांशी दिलखुलासपणे संवाद साधल्याने कार्यक्रमाच्या वातावरणात राजकीय वातावरणासह आपुलकीने व भावनेने भरून गेले होते। केएन न्यूजसाठी रामपूरहून संजय कांबळे। खडकलाड ग्रामपंचायती अध्यक्ष, पट्टणकुडी जिल्हा पंचायत सदस्य,
ಮತ್ತು ಬಂದಂತ ಎಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರ ಯಾಕಂತ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ. ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತೈತೆ ನಾ ಈಗ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಆರಾಮಾಗಿದೆ. ಇಷ್ಟೇ ಹೇಳೋದ, ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕದಾಗ ಬ್ಯಾನ್ನವ್ ಸೊಸೈಟಿ ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡಿದೆವು. ಬ್ಯಾನ್ನವ್ ಸೊಸೈಟಿ एकूण सोसायटी 152, ಅದ್ರಾಗ ಬ್ಯಾನ್ನವ್ ಸೊಸೈಟಿ ನಾವು ಮಾಡಿದೀವಿ. ಮತ್ತೆ ಬ್ಯಾನ್ನವ್ ಸೊಸೈಟಿಗಳಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಸೊಸೈಟಿಗೆ 20 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕಟ್ಟಕ. ಅಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಯಾರು ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸೊಸೈಟಿಗಳಿಗೆ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನಾ ಸ್ವತಃ RIDF ಸುಮಾರು 17 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ 17 ಕೋಟಿ ಬ್ಯಾನ್ನವ್ ಸೊಸೈಟಿಗ एकूण 17 ಕೋಟಿ पैसे दिलेले आहे. ಇಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಯಾರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಯಾಕ ಕೊಟ್ಟದ ಕಾರಣ ಏನಂತಂದ್ರ ಸೊಸೈಟಿ ಬೆಳಿಬೇಕು, ಯೂರಿಯಾ ಇಡಬೇಕು, ಸಲ್ಫೇಟ್ ಇಡಾಕ ಜಾಗ ಬೇಕು. ಆ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಸೊಸೈಟಿ ಮಾಡಿದೀವಿ ನಾವು. ಎಲ್ಲ ಬ್ಯಾನ್ನವ್ ಸೊಸೈಟಿ ಇದ್ರಾಗೇನ ಮುಚ್ಚಿ ಕಚ್ಚಿ ಏನಿಲ್ಲ. ಮನೆ ಇದ್ರಾಗೂ ಬಂದಿತ್ತು, ಪೇಪರ್ದಾಗ ಗಣೇಶದ ಹುಟ್ಟಹಬ್ಬ ದಿವಸ ಪೇಪರ್ದಾಗೂ ಬಂದಿತ್ತು. ಬ್ಯಾನ್ನವ್ सोसायटी एकूण 17 कोटी रुपये आम्ही दिलेले आहे. अजूनपर्यंत हे इतिहास निर्माण केलेले यांना केलेले नाही. तर जास्त न बोलता गणेश आला नाही, गणेश आला नाही म्हणून मी त्याच्या जागामध्ये मी येऊन इथं बसलेला आहे. तर आता आराम झालेला आहे. 80-85% आराम झालेला आहे. अजून एक 10-15% अजून मागे जरा दुखते तिथं. त्यासाठी जास्त वेळ न बसता सगळं त्यांनी तुम्ही आल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत करून माझं 2 गोष्ट घेतो. ಯಾವ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಬ್ಯಾಂಕ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಉದ್ಯಾನಕ್ಕೆ ಬಂದಂತ ನಮ್ಮ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರವರಿಗೆ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳಿ, ಇಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಎಲ್ಲ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಸದಸ್ಯರು, ರಾಮಪುರದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ಕಿರಿಯರನ್ನು ಅನಂತ ಪ್ರಣಾಮಗಳು ಸಲ್ಲಿಸಿ, ಇವತ್ತು ತಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಕರ್ನಾಟಕದ ಹುಲಿ ಅನಿಸಿಕೊಂಡಂತ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರವರು ಈಗಾಗಲೇ 17 ಕೋಟಿ ನನ್ನ ಕೈದಿಂದ ರೊಕ್ಕ ಹಾಕಿ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ನಾನು ಬೆಳೆಸಿನ ನಂತರು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಯಾರು ಹೇಳಿದಾರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಕಾಶನ ಭಾಗದಾಗ ಎಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗಲಿ ಜನರು ಇವ್ರ ಮುಂದೆ ಹಾಕಿ ಹಿಂದಿನ ಮಗಳೆಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತದೆ. ಈ ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರವರು ಮಾಡ್ತಾರ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಿಮ್ ಊರಷ್ಟ ಪ್ರಗತಿ ಆಗಿತ್ತಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಂದ ಮಾಂಜರಿ ತಕ ಫೋನ್ ಯಾವ ರೋಡ್ ಅನ್ರಿ ಮಂದಿರಗಳನ್ರಿ ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಕೆಲಸ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಹಂಗ ಬಂದ್ರೆ ನೀವು ಹಂಗ ಯಾಕೆ ಬಂದ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಂದ್ರೆ ಯಾರ ಇದ್ರಂದ್ರೆ ಅದು ಪ್ರಕಾಶ್ ಬಹಳಷ್ಟು ಅಭಿಮಾನ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ 1,16 ಲಕ್ಷ 12 ಲಕ್ಷ ಏನು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಹಾಕ್ತಾರಿದ್ರೆ ಪ್ರಕಾಶ್ ಅಣ್ಣವ್ರು ಹಾಕ್ಯಾರ. ಅದು ಈ ರೀತಿ ಈ ಭಾಗದಾಗ ಬಹಳ ಒಂದು ಎಲ್ಲಾರಿಗೆ ಹೆಮ್ಮೆಯ ಅನಿಸ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಗಣೇಶ್ ಅಣ್ಣವರು ಅಷ್ಟ ಇವ್ರದ್ದು ಅವ್ರ ಬೆನ್ನೆಲುಬು ಇಷ್ಟ ಅಲ್ಲ. ನಾ ಹಳಿ ಬಂದಾಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ನಾವಿನ ಹೋಗಿ ತಿರ್ಗಾಡಿ ಆ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಹಣ ಅನ್ಕೋಲಿತ್ತ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಸಹಕಾರ ಮಾಡೋದು ನಾವು ಮಾಂಜರಿಯೊಳಗೆ ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ದವ್ರದೇವು. ಅದಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲಾರಿಗೆ ಬೇಕಾದವ್ರು ಯಾರು ಇರ್ತಾರಂದ್ರೆ ಪ್ರಕಾಶ್ ಅಣ್ಣವ್ರ ಮ್ಯಾಗ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ನೀವು ಶ್ರದ್ಧಾ ಇಟ್ಟಿರ್ತೀರಿ, ಅವರು ನಿಮ್ ಮ್ಯಾಗ ಶ್ರದ್ಧಾ ಇರ್ತಾರೆ. ಇರೋ ಸಹಕಾರ ನಿರಂತರವಾಗಿರ್ಲಿ, ಹಂಗೆ ಹಚ್ಚಿ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೂ ರಾಮಪುರದವ್ರು ಮಾಡಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು. ನಿಮ್ಗೆ ಏನಂತ ಹೇಳ್ರಿ, ಬರೀ ನಾ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಹಂಗ ಬರ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಂತ. ಇದೇ ಹೇಳ್ಬೇಕು ಹೇಳ್ರಿ, ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ನೀರ್ ಬೇಕಾಯ್ತು. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಅಂತ ಈಗ ಕುಡಿಯಾಕ ನೀರಿದ್ದಿಲ್ಲ, ನೀರ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ರು, ಹೊಲಕ್ಕೆ ನೀರಿದ್ರು, ಹೊಲಕ್ಕೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ರು, ಇನ್ನೂ ಏನ್ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಂತ ಅವ್ರು ಚರ್ಚೆದಾಗ ಅದಾರು. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ದು ಎಲ್ಲಾರ್ದು ಒಂದು ಭಾಗ್ಯ ನಾನು ಅನ್ಸತಿ. ಆದಷ್ಟು ಮಾಡಿ ದೇವರು ಅವ್ರ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡಿ ನಮಗೆ ವಿಕಾಸ ಎರಡು ಮಾತು ಮಾತಾಡ್ಕೊಟ್ಟಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಶರಣ.
बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.